आपण पाहत आहात सत्य उघड करणारे निर्भीड वृत्तमाध्यम लोकवार्ता न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज तसेच सर्व महापुरुषांना मी वंदन करतो। आज ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, ये पाटील सरांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। समोर जमलेले माझे सर्व माता आयोग त्यांनी कृपया मंचावर यावं। तिथे छान हसरे चेहरे आतेच चेहरे हसत असावे आणि जीवनाचा आनंद सोहळा आयोजित केलेला आहे। सरांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये सरांनी अतिशय चढउतार संकट अडचणी सुरुवातीला बिनपगारी अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सर सामोरे गेले, तरीसुद्धा ते जीवनातील जे काही संकट आहेत यांना न डगमगता अतिशय हिमतीने त्यांनी सर्व अडचणींवर मात करत 32 वर्षाची सेवा पूर्ण केली। त्यांचे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रती अतिशय चांगले ऋणानुबंध आहेत आणि त्यांनी शिक्षणाचं थोडक्यात शिकवण्याचं जे काय कार्य आहे अतिशय चांगल्या प्रकारे मुलींना घडवण्याचं कार्य त्यांनी केलं आहे। तर अशा या शिक्षकांप्रती आम्हाला नक्कीच एक प्रकारची प्रेरणा मिळत राहील आणि ती प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या या शिकवणीतून मुलांना तशा प्रकारचा आदर्श देण्याचा प्रयत्न करू। आपलं नाव सांगा सर। मी गोपाळ पाटील, कनिष्ठ महाविद्यालय आडू। मी चौधरी ईश्वर आणि आज आमचे शिक्षक दिलीप माधवराव पाटील हे सेवानिवृत्त होत आहे। त्यांचा स्वभाव अतिशय चांगला आहे आणि विद्यार्थ्यांचे जास्त अतिशय प्रिय शिक्षक म्हणून ते आमच्या कन्या विद्यालयात नाव चर्चित होते। ज्यावेळेस मुलांना कळालं की आपले सर आपल्याला सोडून जाणार आहे, तर अक्षरशः मुलींच्या डोळ्यात म्हणजे बऱ्याच मुली अशा रडत होत्या आणि शेवटच्या दिवशी सरांच्या मुलींनी स्वतः पैसे जमा करून सरांना निरोप दिला। अतिशय वेदना त्यांनी सहन केल्या। सरांचा स्वभाव हा अतिशय चांगला होता आणि पुढीलही आयुष्य त्यांचं सुखाचं समाधानाचं जावं हीच आमच्याकडून आमच्या आयोजकाकडून प्रेरणा आहे। रत्ना शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संस्थेअंतर्गत आमची कन्या विद्यालय श्रीमती लीलाबाई त्रिपकराव पाटील कन्या विद्यालय आडोळे येथे शाळा आहे। या आमचे सहकारी आहेत दिलीप माधवराव पाटील, हे वयाच्या 58व्या वर्षी आणि सेवेची जवळजवळ 32 वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत। त्यांचा स्वभाव विद्यार्थीप्रिय मनमिळावू होता। त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द। आपलं नाव सांगा। माझं नाव प्रदीप पाटील। माझं नाव श्री सुभाष बाबजी पाटील, कन्या विद्यालय। आमचे जे प्रिय मित्र आहे DM माधवराव पाटील आज जे सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांचा सोहळानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे। आमचे श्रद्धा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती संभाजीनगर ची शाखा कन्या विद्यालय आडू उच्च माध्यमिक इथे ते 32 वर्षे त्यांनी सेवा केली। 1994 साली जेव्हा ते आमच्या आडूळ ह्या गावी ते रुजू झाले, तेव्हा अतिशय बिकटीची परिस्थिती होती त्यांची। त्या बिकट परिस्थितीमधून त्यांनी जे कार्य मुलींना घडवलं ते अतिशय प्रेरणादायी आहे। आमच्या कन्या विद्यालय आडूळ येथून कमीत कमी 300 ते 400 विद्यार्थिनी हे उच्च शिक्षक म्हणून झालेले आहेत। सरकारी नोकरीमध्ये त्यांना काम मिळालेलं आहे। चांगल्या प्रकारे कोणी डॉक्टर आहेत, कोणी MBBS आहे, कोणी शिक्षिका आहेत, कोणी वन विभागामध्ये आहेत, कोणी CA आहेत। अशी उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे। बरेच त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आहे आणि तो आम्हाला कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहील। आज त्यांच्या या सोहळ्यानिमित्त सर्वांनी आम्ही त्यांचा आदर घ्यावा ही सर्वांना हे करतो आणि माझी त्यांच्याकडे सांगतो।
एक मिनिट हां ओके सर. मी भूषण पवार सहशिक्षक संगीत दिलीप पाटील कन्या विद्यालय आडू. माझे सहकारी दिलीप माधवराव पाटील वयाच्या 32व्या वर्षी ते सेवानिवृत्त झालेले आहेत. खरं तर त्यांचा स्वभाव हसरा खेळता मुलांना ते मुलांना रमवून घेणारा अशा प्रकारचा स्वभाव आहे. त्यांची असणारी कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षणाच्या संधीचं सोनं करून आपलं आयुष्य चांगलं घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याबरोबरच मुलांनासुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन त्यांनासुद्धा उच्च शिक्षण करण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या खेड्यातील वेगवेगळ्या प्रकारचे असणारे विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं चांगल्या प्रकारचं ज्ञानदान करण्याचं काम सरांनी करण्याचा भरपूर अशा प्रकारचा प्रयत्न केला. भरपूर अशा प्रकारची मुलं वेगवेगळ्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये स्थानापन्न झालेली आहेत. त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचं कौतुक करतो मी. त्यांना सेवानिवृत्तीच्या 32व्या वर्षी त्यांना मी हार्दिक शुभेच्छा. सेवापूर्ती सोहळा आहे, काय वाटतं? हा क्षण एक म्हणजे प्रत्येक जे सरकारी कर्मचारी जे असतात जे सेवानिवृत्त खूप खास असतो. आपण त्याचबरोबर कसं आहे एक कसं पुढं पाहिजे याच्यापुढे आपल्याला कसं आहे अजून त्यांना अजून याच्यापुढे अजून काम घेण्यासाठी भरपूर काही अजून माहिती दिली. म्हणजे फक्त एवढं सांगितलं याच्या पुढचे जे काही दिवस आहेत ते काही त्यांच्या इच्छा वगैरे जे राहिलेली असेल. कारण की काय सरकारी कर्मचारी असताना त्यांना भरपूर ज्या गोष्टी असतात जे मनापासून पण आपण काही करता येत ते त्यांनी आता त्यांना त्याच्यापुढे त्यांना टाईम आहे ते त्यांनी सगळं काही इच्छा ज्या काही अपेक्षा असतील त्यांना सगळं पूर्ण करावे. आनंदाची शोध सरांच्या आनंदाच्या शाळेत मी त्यांची ते पण आमच्या इथं त्यांचे जे म्हणजे ग्रामसभेचे आवडतात त्यात ते शिक्षण माझे नाव ज्यावेळी मी मराठवाड्यातून प्रवेश केला होता ज्यावेळी औरंगाबाद पैठण तालुक्यामध्ये मला एक ज्ञानदानाचं कार्य करण्यासाठी किंवा अल्पपान करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी कार्य केलं म्हणता पैठण. आणि या जीवनमय संघर्षमय अशा वातावरणातून विद्यार्थी माझं दैवत आहे. आणि या ज्ञानदानातून माझा विद्यार्थी माझ्या या ज्ञानातून दिलेल्या अध्यापनातून मार्गदर्शनातून आणि मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आज कार्य करत आहेत. माझ्या विद्यार्थ्यांनी पोलिटिकल डिपार्टमेंटमध्ये आहे, CA आहे, शिक्षिका म्हणून भरपूर कार्यरत आहेत. त्याच्यामुळे त्या मुली आम्हाला खूप अभिमान आहे. आणि या क्षेत्राच्या कार्य करत असताना मी त्या ठिकाणी माझ्या परीने जेवढं काही देण्याचा मी त्या ठिकाणी त्यांना प्रयत्न केलेला आहे की मनुष्य हा परिपूर्ण नसतो. छोट्या मोठ्या ह्या चुका होत असतात. आणि माझे जे काही ज्येष्ठ शिक्षक होते त्यांच्या गाईडलाईन या समस्या त्यांच्याकडून सोडून घेतला आणि मला त्याच्यातून एक प्रेरणा मिळाली. आणि माझं जे दैवत आहे माझ्या आईवडिलांची एक इच्छा होती की माझा मुलगा या गरिबीच्या माध्यमातून जेवढे शिक्षण पूर्ण करत होते त्यावेळी माझ्या गावापासून माझी जी माध्यमिक शाळा होती ही 3 किलोमीटर पायी जायचं साहेब. आणि 3 किलोमीटर पायी यायचं. त्याच्यामुळे त्यावेळी एवढी सुविधा नव्हत्या. एक कापडाची अशी पिशवी राहायची, पायात चप्पल तुटली टाकले राहायचे, पाणी पावसाचे दिवस असायचे. आमच्या गावाला तापी नदी आहे. त्या तापी नदीनं आम्ही आनंद घेत यायचं, खेळत हसत खेळत त्या ठिकाणी येऊन माझं शिक्षण मी BA पर्यंत प्रताप कॉलेज अंबळनेर या ठिकाणी पूर्ण केलं. त्याच्यानंतर BEd आरसी पट्ट्यात शिकून अध्यापन त्या ठिकाणी केल्यानंतर अशा अविरत सेवेच्या माध्यमातून मी माझी 32 वर्षी सेवा प्रामाणिकता ठेवून या ठिकाणी पूर्ण केली. आणि या सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी माझा आज पूर्ण झालेला आहे. याच्यानंतर फ्युचरमध्ये माझ्याकडून अंध, अपंग, गरीब, कारण मी गरीबच आहे, त्यांच्या सेवा माझ्याकडून घडो. काही विद्यार्थी गरीब भेटले की त्यांना निश्चितच मी त्या ठिकाणी मदत करण्याचा
100% प्रयत्न करतो असं या काळात शिक्षण पद्धतीमध्ये झालेले बदल तुम्ही कसे अनुभवले? या काळामध्ये शिक्षण पद्धतीच्या बदलामध्ये आणि आमच्या काळामध्ये शिक्षण पद्धतीच्या बदलामध्ये या ठिकाणी भरपूर आहेत. कारण आताचं जे शिक्षण पद्धती आहे या ठिकाणी ॲक्टिव्हिटी भरपूर आहेत साहेब, आणि ॲक्टिव्हिटी भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्याला कसं परिपूर्ण करता येईल आपल्याला याचं ध्येय, याच्या उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर राहायचं की विद्यार्थ्याला कशाची गरज, तो कसा पूर्ण करू शकतो, तो काय कॅचअप करू शकतो, त्याला त्याच्यातून परिपूर्ण करण्याची क्षमता या शिक्षकांमध्ये असतो. त्याला धैर्य देण्याचं कार्य आम्ही करतो. हिंमत सोडू नको बाळा, आज चुकला उद्या चुकणार नाही. मनुष्य हा चुकीचा आहे, त्याला जर धैर्य दिलं तो अजूनही जास्तीत जास्त सातत्य ठेवतो. तरुण विद्यार्थी आणि तरुण शिक्षकांसाठी काय संदेश द्याल? तर आताची जी पिढी आहे, जे शिक्षक आहेत, तर आमच्यावरचे जे शिक्षण होतं आताच्या शिक्षणमध्ये फार मोठा बदल आहे. बदलमध्ये आता कसं आहे, कॅम्प्युटरचं युग आहे, संगणकाचं युग आहे, आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये आता शासनाने असे निर्णय घेतले, CET नीटचं एक्झाम द्या, चित्र पात्र शिक्षक असेल तर त्याच्या त्या ठिकाणी निवड, म्हणजे तो शिक्षक त्या शिक्षण क्षेत्रामध्ये पात्र आहे म्हणून त्या ठिकाणी त्याची निवड केली जाते, आणि त्या शिक्षकाने या ठिकाणी परिपूर्ण अभ्यास करूनच तो वर्गामध्ये प्रवेश करतो साहेब, आणि विद्यार्थ्यांनी कसं समाधान मिळेल याचं उद्दिष्ट आहे. ओके. पाटील दिलीप माधव पाटील. खूप शुभेच्छा देते. त्यांनी चांगलं काम केलं. काय सांगाल? 30 वर्षाची सेवा एकदम छान केलेली आहे. मी त्यांची मिस्त्री रेखा दिलीप पाटील. काय सांगाल तुम्ही आता काय आता काय सांगितलं आता काय सांगितलं? सुखदुःखामध्ये साथ देत त्यांना